सद्गुरू रामानंदांच्या चरणी मस्तक ठेवून वंदन करतो. माझ्या सन्मुख उपस्थित असलेल्या वैष्णव स्वरूप माझ्या माता भगिनींना, माझ्या बंधूंना मी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. सद्गुरू गजाननांच्या कृपेने आपण भगवंताच्या या मधुर चरित्राचं आता दर्शन घेण्याला जाऊया. जय 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 साईनाथ, दर्शन यावं साचय कृपा. जय 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 साईनाथ, दर्शन यावं साचय कृपा. जय 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 भगवान गोपालकृष्णांचं जे चरित्र आहे ना ते इतकं मधुर आहे. त्यांचं स्वरूप
त्यांचं चरित्र, त्यांची गुण, त्यांच्या लीला, त्यांचं सामर्थ्य, हे सगळं काही मधुर. त्यांचं नखशिखांत हा तो माधुर्य निधी आहे, तो सौंदर्य निधी आहे, तो गुणनिधी आहे. त्याचं जे जे वर्णन करावं ते मधुर आहे. त्याचं वल्लभाचार्यांनी स्तोत्र करण्याला त्याच्यात म्हटलेलं आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम दृशितम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम. तो मधुराधिपती, माधुर्याधिपती. इतक्या गोड स्तोत्रांनी, इतक्या कवींनी इतक्या वेळा त्याला आळवलंय आणि तरी सुद्धा तो अजून कळलाच नाही कोणाला. समुद्राच्या काठी तर बसलो आपण आणि लाटांचं नर्तन जर आपण बघत राहिलो 24 तास 48 तास, तरी समुद्र कळेल का हो? समुद्राची अगाधता, समुद्राची असीमता, समुद्राची उत्फुल्लता, समुद्राची परिपूर्णता ही आपल्याला लाटेनी कळेल का? तसंच गोपाळकृष्णाचं आहे. गोपाळकृष्णाला इतक्या लोकांनी, श्रीरामांना आणि श्रीकृष्णांना आळवलंय नाना तऱ्हांनी, पण तरी सुद्धा तो तसा पौर्णिमेचा चंद्र कधी शिळा होत नाही, कधी सूर्योदयाचा उषःकालाचा सूर्य कधी बघावासा वाटू नये असं होतं का? कधी उत्फुल्ल फुलणारं करून तसं गोपाळकृष्णाचं ज्या ज्या वेळेला, आता माझ्या भावाने सांगितलं ते यथार्थ आहे, 4-5 दिवस आपण त्याच्याकडे चाललोय आणि ते जात असताना ज्या दिवशी तो येतो त्या दिवशी तो आपल्या सगळ्या चित्तवृत्तींना आपल्या कवेत घेतो. आपण त्याचे होतो आणि तो दिवस आपल्याला असं लक्षात येतं की एका वेगळ्या धुंदीमध्ये जातो. कारण काय? आणि हे त्याच्या नुसत्या, आता आपण एक नामस्मरण करू, स्वर द्या तुम्ही, बोल हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव मुकुंद. तुझा सगळं म्हणा, बोल हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, हो बोल हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, बोल हरी बोल हरी हरी 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 बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, हो बोल हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी बोल हरी हरी बोल, माधव मुकुंद गोविंद बोल, माधव स्कंधामधला प्रसंग आहे हा, पण हा मी एका निमित्ताने तुमच्या समोर ठेवतोय. मार्कंडेय मुनींना ज्या वेळेला मायादर्शन झालेलं आहे, त्या मायादर्शनामध्ये भगवंतांनी एक अलौकिक अशा प्रकारचं दर्शन दिलंय. त्या दर्शनामध्ये मार्कंडेय मुनी हजारो वर्ष
महाप्रलयाच्या अर्णवामध्ये बुडत होते. महाप्रलय, सामान्य प्रलय नाही, ज्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सर्व पंचमहाभूत सगळी प्रलयांकित होऊन आवरणोदक ज्याला म्हणतात, नुसतं सगळीकडे विलक्षण अशा प्रकारचा लाटांचं नर्तन, ज्या लाटा गगनाला भेदून उंच उंच अशा उसळतायत, अशा लाटांच्या नर्तनामध्ये मार्कंडेय मुनी खालीवर होत आहे. जीव जात नाहीये, भान हरपत नाहीये आणि लाटा स्थिर होत नाहीये. अशा ह्या व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये हजारो वर्ष अंधार सगळीकडे दाटलेला आहे, कळत नाहीये काय होतंय. अशा त्या भयानक अवस्थेमध्ये दूर एक सुंदर निळ्या निळ्या प्रकाशाचा असा तेजपुंज त्यांना दिसतो. आणि त्या तेजपुंजाच्या तिथे एक असं काय दिसतंय, लक्षात ठेवा, वडाचं पान दिसतं लहानसं. वटस्य पत्रस्य पुटे शयान. आणि त्या वडाच्या पानावर तिथे असं तरंगत जसा द्रोण येतो. तुम्ही दिवे लावता माहिती आहे, देवी ज्या वेळेला चंद्रभागेची पूजा, नर्मदेची पूजा असते, दिवे लावून करतात. त्या द्रोणामध्ये तूप आणि हे त्यात द्रोण सोडून देतात. तो द्रोण असा हलका हलका हलकासा असं त्याला दिसणारा तर वटपत्राचं पान आहे असं. आणि त्या पानावरती लहानसं बाळ आहे. ते बाळ हसतंय, निळगार सुंदर तेजस्वी बाळ आहे. आणि ते त्यांनी आपला अंगठा आपल्या मुखात धरून ठेवला. करारविंदेन पदारविंदम. करारविंद म्हणजे आपले करकमल. करारविंदानी पदारविंद. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम. आणि असं झोपलेलं गुटगुटूचं जणू अंगठ्यातून दूध पितंय असं ते लेकरू गोड भोवया उंचवून स्मितहास्य मुखावर घेऊन असं येऊन राहिलं त्यांच्याकडे. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम. हे मुकुंदाचं हे गोड असं देखणं रूपडं तो अन्मिष नेत्रांनी पाहतोय. आणि बघता 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 ते मुकुंद तो याच्याजवळ येतो आणि तो त्याच्या श्वास घेतल्यावर त्याच्या पोटात चालला जातो. कोण? मार्कंडेय मुनी. त्याच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याला तिथे अंतरिक्ष, ज्योतिषचक्र, भूमंडल, भुवः स्वहा सगळे लोक दिसतात. तो पुन्हा आपल्या श्वासाने त्याला बाहेर करतो. तो त्याला पहिल्या श्लोक जो म्हणत असतो आपण, त्या श्लोकाचा अर्थ तुमच्या आता डोळ्यासमोर आणा, डोळे मिटून. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम. अशा बालम, अशा बाल मुकुंदाचं स्मरण करतोय मनानी. बालम मुकुंदम मनसा स्मरामी. पहाटे उठलात ना अंथरुणामध्ये की तुम्ही हा श्लोक म्हणा. करारविंदेन पदार. आणि त्याला डोळ्यासमोर आणा. हे गोपालकृष्णाचं सर्वात गोड रूप आहे आणि अक्षर रूप आहे. दुसरं त्यांनी एका श्लोकात काय म्हटलंय, मला काल आज्ञा झाली आमच्या बंधूंची, हे समजावून सांग. सुखावसाने इदमेव सारम. सुखात भगवंताला कधी विसरू नका, कधी विसरू नका. दुःखात भगवंताचं स्मरण करता, त्यात काय नवल आहे, त्यात काय नवल आहे. कळ लागली की आई ग म्हणून मी ओरडतो. कळ लागल्यावर आईची आठवण येणं यात काही मोठं पण नाही आहे. सुखात असताना आई आज तुझ्या कृपेने मी सुखात आहे अशी आईची आठवण येते. आपल्या काय म्हणतात, सुख सभोवती दाटलं की मी आई विसरतो, वडील विसरतो, मला कोणी वाढवलं ते विसरतो, मला कोणी खाऊ घातलं ते विसरतो. मला असं वाटतं इदं मया कृतम, की मीच केलं, माझ्याच कर्तृत्वाची फळं मी भोगतोय. आई वडिलांनी काय केलं, जाताना मला 5,000 रुपये सुद्धा देऊन ठेवून गेले नाही. ही जी काही आहे ना, हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. माणूस आणि पशु यांच्यामध्ये फक्त एकच भाव आहे,
माणसाला कृतज्ञता असते आणि पशुला कृतज्ञता नसते. तो कृतज्ञ असतो पशु. तर आपल्याला जर असा विसर पडला, मी कोणाच्या खांद्यावर उभा आहे, मी कोणामुळे इथे बसलोय, मी एक क्षणमात्र विसरू शकत नाही की मी भक्तराज माऊलीच्या, रामानंद माऊलीच्या कृपेने इथे बसलोय, सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपेने मी बोलतोय. एक क्षणमात्र ही गोष्ट मी विसरू शकत नाही, एक क्षणमात्र. आणि मी त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय इथे बसत नाही, हे तुम्ही बघितलं असेल. कृतज्ञ. आणि आजच नाही, याच्यामधूनच आपला विकास झालाय. तर सांगायचं तत्व की जो परमात्मा मला स्वास्थ्य देतोय, आनंद देतोय, सुख देतोय, त्याला सुखावसाने इदमेव सारम. आणि दुःखाचं डोंगर माझ्यावरती कोसळल्यानंतर सुद्धा त्या दुःखाच्या डोंगराने मी असा कोलमडून नाही जाणार. दुःखावसाने इदमेव ज्ञेयम. त्या दुःखाच्या डोंगराने मी कोसळून जाणार नाही, कोलमडून जाणार नाही, हिंदोळून जाणार नाही. त्या दुःखामध्ये सुद्धा मी म्हणेल तेव्हा हे दुःख हे माझ्या प्रारब्धाचं फळ आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. कोणी तुम्हाला सुख दुःख देणारा दाता नाहीये. तो मना त्वांचरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. माझ्या सुखदुःखांचा भोगता आणि करता मीच आहे. आपण दुसऱ्यावरती खापर फोडून मोकळे होण्याचा प्रयत्न करतो, पण ते चूक आहे. पण त्यावेळेला सुद्धा त्या दुःखामध्ये परमात्म्याला जाणून त्याचा जप करा. गोविंद दामोदर मा सुखावसाने इदमेव सारम दुःखावसाने इदमेव ज्ञेयम देहावसाने. आणि आता आपल्याला या आमच्या तांब्यांची एक मोठी गोड कविता आहे, नववधू प्रिया मी बावरते. ऐकली आहे का कविता? मोठी गोड कविता आहे ही. कविता काही नववधूची नाहीये, नववधूची सासरी जाताना होणारी जी कातर अवस्था आहे चित्ताची, हृदयाची, की लळा लागला येथला मला. इथला सगळा लळा मला लागला असतो या लोकांचा. इथली बाग बगीचा, फुलपाखरं, मैत्रिणी, मित्र, आई वडील, सखे, आप्त आणि या सगळ्यांना सोडून मी माझं खरे घर, ते ज्या खऱ्या घरी मी जात असते, अशी तिची नववधू असते. ती बावरते आणि अडखळते. ही स्थिती आपली आपल्या खऱ्या घरी जाताना होते. हा संपूर्ण या सृष्टीतला देहगेहाचा पसारा सोडून ज्या वेळेला हे पंचप्राण परमात्म्याच्या भेटीला जात असतात, त्यावेळेला सुद्धा त्याचा जीव अटकतो. माझा मुलगा नाही आला, माझा नातवाला नाही पाहिलं, माझी नात नाही पाहिली, माझी सून यायची राहिली, माझं बायको कुठे गेली, बाबडी, अनेक अनेक पाशांनी मी असा माझा लिंगदेह, माझा जो सूक्ष्म देह आहे तो अटकत असतो. ते हात जोडून प्रत्येक जण सांगतोय की जेव्हा जायची वेळ येते, देहावसाने इदमेव जाप्यम गोविंद दामोदर माधवेती. 2 श्लोक आज सांगितले, 2 श्लोक उद्या सांगितले. असं आपण क्रमाक्रमाने जाऊ. मी आज आत्ता सांगितलंय देहावसाने इदमेव जाप्यम. काल आपण सायंकाळच्या सत्रामध्ये मंगल असं शिवचरित्र पाहिलं. त्या शिवाचं नाव आहे तो शिवम शांत विद्यम. तो परमात्मा सदाशिव सगळ्यांचं कल्याण करणार आहे, त्याचं नावच कल्याणकारी आहे. त्याला महादेव का म्हणतात माहिती आहे? महादेव अशासाठी म्हणतात, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा हलाहल निघाला आणि सगळे देव ते समुद्र मंथनाच्या वेळेला तिथे उपस्थित आहेत. पण हलाहल पिण्याची हिंमत कोणाचीही नाही. ते हलाहल आपल्या कंठामध्ये धारण करायकरता तो द्रोण आहे. भागवताचे शब्द आहे, त्या नीलकंठाने, त्या विश्वनाथाने, त्या भगवंताने, सदाशिवाने विश्वाच्या कल्याणाकरता ते हलाहल प्राशन केलं. जगदंबेला माझ्या त्यांच्या शक्ती, शिवाची शक्ती आहे पार्वती, पत्नी नाही. तुम्ही शब्दप्रयोग आता माझे नीट समजून घ्या. आपण गमतीने आपल्याला आपल्या पार्थिवात त्यांना आणतो म्हणून, पण नाहीतर शिवशक्ती समन्विता. शिव आणि शक्ती एकरूप आहे. शिवाची ती शक्ती आहे
ती अर्धांगिनी आहे. अर्धनारी नटेश्वरामध्ये इकडचा भाग उजवा भाग कोण आहे? शिव आहे. आणि डावा भाग कोण आहे? शक्ती आहे. आणि या दोघांचं एकरूप झालेलं आहे. हे राधाकृष्ण, हे रुक्मिणी पांडुरंग, हे लक्ष्मी रमण, हे सीताराम, हे एकच आहे. एकच, हे दोन नाही. सिया राममय सब जग जानी. सियारामांना करजोरी प्रणाम करतायत तुलसीदास. एक रूप आहे यांचं, यांचं द्वैत नाहीच आहे यांचं. आणि त्याच्यामुळे हे पतिपत्नी नाहीये, हे शिवशक्ती स्वरूप आहे. आणि या शिवशक्ती स्वरूपाने तिने एकदम म्हटलं, नाथ तुम्ही कंठाच्या खाली त्याला जाऊ देऊ नका. त्यांनी नीलकंठ नाम प्रसिद्ध झालं. रामदास स्वामींनी लिहिलेली अर्थी आहे, लभधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, देवी दैत्य सागर मंथनबाई केले, त्या माझी अवचित हळहळते, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. या नीलकंठाला त्याचं म्हणून त्याला महादेव म्हणतात. सगळे देव नेहमी लक्षात ठेवा. आम्ही एकदा गेलो होतो पाचलेगावकर महाराजांच्या आश्रमात, दिंडी घेऊन. ते म्हणाले की साप टाकतो गळ्यात, कोण मुख्य आहे दिंडीचं? सगळ्यांनी माझ्याकडे बोट टाकतो. हे पागेच आहे आमचे मुख्य, कारण साप गळ्यात घ्यायचा होता. आम्ही नाही मुख्य दिंडीचे, आम्ही यांच्याबरोबर आलोय. मग पाचलेगावकरांनी आमच्या गळ्यात साप टाकला. आठवतं ना आपल्याला? माझे सखे बंधू आहेत नाही ते आमच्या बरोबरचे. तर अशी त्या माणसाची जी काही म्हणजे यांच्या नीलकंठ महाकालाचं महादेवाचं कारण स्मरण केलं. त्याच्यानंतर अति गोड चरित्राला आता आपण आज प्रारंभ करणार आहोत. आणि एकाहून एक मधुर चरित्रांचं दर्शन घेत आपण आता वाटचाल करणार आहोत. बघा, मैत्रेय मुनींनी विदुराला विचारलं, शुकदेव उवाच. तुमच्या कानावरती एकदा घालून देऊ का की तू आपलं नातं कोणाशी आहे? परीक्षित राजाला शुकदेव गंगेच्या तटाकावरती शेवटच्या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण करवत आहे. त्याच्यातला हा 3रा दिवस आहे. आणि या 3ऱ्या अखंड तो श्रवण करतोय. त्यांनी पाणी सुद्धा प्यायलेलं नाही आचमन गंगेचं. आम्ही 2 वेळा व्यवस्थित रोज रामानंदाच्या कृपेने गोडधोड खातो. त्यामुळे आपल्या भागवत श्रवणात आणि परीक्षिताच्या भागवत श्रवणामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. आम्ही वेळेवर चहा पितो, वेळेवर खातो, वेळेवर नाश्ता करतो आणि मग भागवत मधल्या काळात भागवत ऐकतोय. कारण काय हा फरक आहे की 7 दिवसामध्ये त्याला शेवटचं याला हात लावायचा आहे, याला देह सोडून जायचंय आणि त्याला तळमळ लागलेली आहे. भगवान शुकदेव सांगतायत, सगळे लोक तटस्थ तुमच्यासारखे त्या ठिकाणी ऋषी मुनी सगळे बसलेले, गंगा मागून वाहते. हा गंगा ऐकते, तालासारखी थांबलेली आहे अशी मागे. आणि त्याच्यानंतर पलीकडे आपल्याला दिसेल हेच आख्यान सुतांनी शौनकांना सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना आपण आता कथाभाग असा चाललेला आहे की मैत्रेय मुनी आणि विदुर यांची भेट झालेली आहे. आणि मैत्रेय मुनी विदुरांना विचारतायत, विदुर त्यांना सांगतायत. मैत्रेय मुनींनी विदुराला कथन केलेलं आहे. बघा, ब्रह्मदेवाचे नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्र कोण कोण आहेत एकदा नीट ऐकून घ्या. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4. नारद, ऋभु, हंस, अरुणी आणि यती हे सगळे ब्रह्मदेवाचे नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्र आहेत. नैष्ठिक ब्रह्मचारी, नैष्ठिक शब्दाचा अर्थ काय? नैष्ठिक शब्दाचा अर्थ हे निष्ठावान ब्रह्मचारी पुत्र आहे. आपण निष्ठावान ब्रह्मचारी असं विशेषण आपल्याला लावून घेऊ शकत नाही. आपलं ब्रह्मचर्याची गृहस्थाश्रमात पदार्पण करताना मर्यादा संपली. मग गृहस्थाश्रम 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्याच्यानंतर संन्यासाश्रम. आपण सगळेजण वानप्रस्थाश्रमामध्ये आहोत, बहुसंख्य लोक इथे असलेले. आणि याच्यानंतर तर आश्रम म्हणजे संन्यासाश्रम आहे. संन्यासाश्रमामध्ये सगळं कटी, सूत्र, मेखला आणि नाव, गाव, गोत्र सगळ्यांचं हवन होतं. ते संन्यासाश्रम. पहा पुढे, श्रीहरीचा अंश ब्रह्मदेव आणि त्याच्या अंशापासून झालेले स्वयंभुव मनू. आणि या स्वयंभुव मनू आणि त्याची राणी शतरूपा, तिचे 2 पुत्र उत्तानपाद आणि प्रियव्रत. हा मोठा उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या.
आता बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगतो की भागवतातल्या प्रत्येक कथेत आपलं प्रतिबिंब पहा. उद्दानपाद राजा प्रणव आणि आपल्याला 2 राणे. आपल्याला म्हणजे आपल्याला सगळ्यांना, नरनारींना. तुम्ही म्हणाला आम्ही स्वतः स्त्री नाही, तुम्ही आत्मरूप आहात माझ्यासाठी. मी हे कधीही विसरू नका, तुम्ही नरनारी नाही, तुम्ही आत्मरूप आहात आणि तुम्ही उत्तानपादात. तुम्हाला 2 राणे आहेत. एकीचं नाव आहे सुरुची, एकीचं नाव आहे सुनीती. सुरुची आणि सुनीती या माझ्या 2 प्रवृत्ती आहेत. या राण्या म्हणजे कोण आहेत? माझ्या प्रवृत्ती आहेत, माझ्या वृत्ती आहेत. माझा स्वभाव आहे. माझ्या स्वभावाला असं माझा स्वभाव आहे. स्वभावाला अंकुर फुटतो, 2 पानं फुटतात. एकीचं नाव प्रवृत्ती, एकीचं नाव निवृत्ती, एकीचं नाव सुरुची आणि एकीचं नाव सुनीती. दांडेशास्त्री एकदा मला म्हणाले, तुला माहिती आहे की मला 2 बायका आहेत. म्हटलं हो का? म्हणे एकीचं नाव सुरुची, एकीचं नाव सुनीती. एका क्षणात लख्ख प्रकाश पडला. हो म्हटलं, तुला पण 2 बायका? म्हटलं हो, आलं, कळलं मला. प्रत्येकाला 2 बायका, सुरुची आणि सुनीती. सुरुची म्हणजे काय? सुरुची म्हणजे मला तिच्या इच्छेप्रमाणे वागायला लावणारी ती सुरुची. आणि सुनीती म्हणजे काय? माझ्या कल्याणाचं जे आहे तेच कर असं मला अखंड सांगणारी ती सुनीती. ही जीव आहे ना, ही चौचार आहे. ही मला सांगते हे खा, ते खा, ते खा, ते खा, ते खा. डॉक्टर सांगतात हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको. जीभ मला म्हणते खाऊन घे. डॉक्टरही नाही, बायकोही नाही जवळ, खाऊन घे. ही सुरुची. ही जीभ असो, हे कान असो, हे डोळे असो, ही सगळी इंद्रिय मला स्वेच्छाचारी बनवतात. मनापर्यंत लक्षात ठेवा, मन आणि इंद्रिय यांचं संगनमत आहे. मनाला आपल्यासारखं करून घेतात इंद्रिय आणि आपल्यासारखं करून मला वाटेल त्या तऱ्हेने रानोमाळ भटकवतात. सुनीती असते ती मला सांगते, ती बुद्धी आहे, सद्बुद्धी आहे सुनीती म्हणजे. ती म्हणते की नाही नाही, रोजच आहे सिरियल, आज आपण भागवताला जाऊ ना, असं सांगतात. ते आमच्या इथे काय व्हायचं की लोकांचा जीव इतका ऑलिम्पिकमध्ये की मग कोण हरलं कोण जिंकलं. म्हणजे इंडिया शेवटी हरलाच. काळं तोंड घेऊन परत आले आमचे सगळे लोक अंधारात. पण इथे लोकांचे जीव इतकं खालीवर होतं की कोण होतं काय, कोण होतं कोण काय. आणि त्याच्याकरता मग देवपूजाही बाजूला असते. म्हणजे देवपूजा करताना नाही मग बरं का, म्हणजे इकडे देवाला फूल वाहताना तो स्कोअर सांगतो. इतकं आपलं चित्त विचलित. ही कोण आहे? ही सुरुची आहे. मी जे काम करतो आहे त्या कामामध्ये सर्वांगांनी मी नको का बसायला. देवपूजा करताना माझं चित्त, ध्यान करताना, पूजा करताना, वाचताना, काहीही करताना. ऑफिसमधले लोक ऑफिसमध्ये फक्त आपलं चष्मा ठेवतात ना की कॉमेंट्री ऐकायला चालले जातात. कुठे गेले म्हणतात नाही आराय साप, आराय साप. हे साप कुठेतरी 3रीच कडे असतात. असं संपूर्ण भारत देश आमचा आनंदाने, क्रीडामध्ये नाही असतो आहे की नाही. तुम्ही बघा नुसतं फक्त की आता या भुलैयातून बाहेर काढायकरता भगवंताने आपल्याला हरवलं. आता ते ॲडव्हर्टाइजमेंट बंद झाल्या, ते डोक्यावर घेणं बंद झालं, ते उदो करणं बंद झालं. म्हणजे आपण काही खेळांचे दुष्ट हे नाही आहे, शत्रू नाही आहे, परंतु खेळांना खेळांच्या जागेवर ठेवून आपल्या जीवनाची आनंद जे काही दुसरे करायचे आहेत की नाही. तर या अर्थाने ही सुरुची मला वाटेल तसं नाचवते. आणि आमच्या त्या याच्यामध्ये पुन्हा लग्न कार्यांमध्ये स्वरुची भोजन नावाचा एक शब्द प्रयोग आलाय. स्वरुची भोजन. त्या ठिकाणी हे लागलेले असतात दुकान हे आहे काय. अहो आश्चर्य वाटेल. 49 स्टॉल होते एका ठिकाणी. आपल्याला भय वाटतं. म्हणजे आपण आता काय झालेलं आहे, खाण्यापिण्याच्या क्षेत्रातून आपण बाहेर पडलोय. पण असं वाटतं की बरं लोकांना कोणाचं लग्न आहे वगैरे काय फारसं करतं, सकुटुंब सपरिवार येतात खायला. अक्षर देण्याची फक्त देर. काही माझा किती संबंध आहे, किती घनिष्ठता आहे, किती माझं नातं आहे, अशी गर्दी होते. म्हणजे एक दिवशी तुम्हाला खोटं वाटेल, मला माझा जीव कधी उपगला. माझ्या एका प्रिय विद्यार्थिनीचं लग्न. ती, तिची आई, तिचे वडील मला अक्षर द्यायला, सर कसंही करून यायचं, सर कसंही करून यायचं. आता एक बरं बेटा ये बरोबर. मी गेलो
तिथे अशी तुडुंब गर्दी होती की त्या टेबलापर्यंत पोचायलाच मला असं वाटलं की आपल्याला मारामारी करत पोचावं लागेल. दुरून बघितलं मी, त्याच्यामध्ये तिथून एक पदार्थ असा आतून बाहेर आला आणि लोकांनी झुंबड करून तो टेबलावर यायच्या आत फस्त गेला. टेबलावर हे दृश्य पाहिल्यावर मी मांडवातून बाहेरच्या बाहेर चाललो. मी त्यांना दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की सुंदर जेवण होतं तुमच्या घरचं, मी तृप्त झालो. आणि म्हटलं एखादा दोघं नवरा बायको घरी आम्ही तुमची ओटी भरतो, तुम्हाला माझा लिफाफा देतो. लिफाफा सुद्धा दिला नाही, इथपर्यंत पोचच नाही. असं वाटायला लागतं की हे काय आहे, काय इतका मंगल सोहळा आहे आपल्या जीवनातला. आणि तो आमचे दादा ज्या ज्या कार्याला जातात तो सोहळा मंगल होतो, हे मी अभिमानाने सांगतो. दादा आमच्या इथल्या पंचबाईंच्या लग्नात झाले, सोहळा मंगल. दादा नगरला मी दादांबरोबर लग्नाला गेलो, सोहळा मंगल. याला कारण काय? ही शक्ती आहे, ही धारणा शक्ती, ही तिथे बसलेली शक्ती आहे. या अर्थाने आपल्याला असं दिसेल सुरुची मला कसं नाचवते हे आता तुम्हाला कल्पना येते. आणि सुनीती मला आयुष्यामध्ये काय शिकवते, व्हॉट आर द एथिकल व्हॅल्यूज, नैतिक मूल्य काय, नैतिक आचरण कसं असावं, हे सारे धर्म मला कोण शिकवते? सुनीती शिकवते. आणि प्राचीन काळापासून मी सुनीती माझी नावडती राणी आहे आणि सुरुची माझी आवडती राणी आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत मला कोण आवडतं माहिती आहे का? मला माझ्या मताने वागू देणारं आवडतं. बायको आली आणि तिने सांगितलं आंघोळ करा आणि पूजा करायची की मला राग येतो बायकोचा, कारण मी आपल्याला टिवले बावला करत असतो. त्याच्यामुळे ते तिला बघवत नाही की आता तुम्ही किती वेळ हे करता, बरोबर आंघोळ करून पूजा करा. असं म्हटलं की सुनीती आली, नावडती राणी. ही स्थिती आपली जीवनामध्ये प्रत्येकाची असते. आपल्याला असं वाटतं मला पोतम समाचरे, असाच तो उत्तानपाद होता. त्या उत्तानपादाला ध्रुव झाला होता सुनीतीपासून, आणि उत्तम नावाचा मुलगा झाला होता सुरुचीपासून. आणि उत्तम सुरुची आणि तो राजवाड्यात राहत होते आणि सुनीतीला वनामध्ये जंगलामध्ये एक घर बांधून दिलं होतं, तिथे ती एकटी राहत. 5 वर्षाचा ध्रुव बाळ आहे. त्याला बिचारायला पितृवात्सल्य म्हणून काही आहे की नाही. एक दिवशी दुडदुड आले, सगळे पोरं खेळत होते, तो त्याच्या मांडीवर जाऊन बसला. कोण? उत्तम. आणि उत्तम मांडीवर बसला. हाही त्याचाच मुलगा आहे. तो दुसऱ्या बाजूने तो बसायला लागला. तिकडून धुसफूस करत नागिणीसारखी ती ही आली सुरुची आणि घडाळ दिवशी त्याला ढकलून गेली. हे बघा, तू भाग्यहीन आहेस. तुला जर यांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी यावं. उत्तम भाग्यवान आहे. जा आईला सांग ही गोष्ट, पुढच्या जन्मी माझ्या पोटी ये आणि मग त्यांच्या मांडीवर बैस. तू लायकीचा नाही त्यांच्या मांडीवर बसण्याचं. जा देवाला सांग की पुढच्या जन्मी मग सुरुची आईच्या पोटी जन्म घाल, मग तो त्याच्या. आणि तो रडत रडत बिचारा लहान पोर, त्याला ती काय बोलली काही उमगलं नाही. आईकडे गेला. आई म्हणाली, अरे काय झालं, पडला का राजा, काय झालं, कोणी मारलं का? तो म्हणा, नाही अगं मी बाबांच्या मांडीवर बसत होतो, मला मोठ्या आईने ढकलून दिली. म्हणाली की करंट्या माझ्या पोटी जन्माला येईन, मग बाबांच्या मांडीवर बस. तिला एकदम टच करून डोळ्यात पाडलं. ती म्हणाली, खरंच बोलली रे ती, योग्य बोलली. तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल ना, तिच्याच पोटी तू जाईल. तर मग आणि दुसरं ती काय म्हणाली माहिती आहे आई? ते म्हणाले, नारायणाला सांग म्हणजे तो पुढच्या जन्मी तुला माझ्या पोटी घालेल. नारायण खरंच ऐकतो का? हो ऐकतो नारायण. नारायण जे मागेल ते देतो. एवढं तिने ऐकलं. आईने त्याला खाऊ घातलं, आपल्या कुशीत निजवलं. रात्री त्या बाल हृदयातल्या ध्रुवाने ठरवलं, मी नारायणाला भेटीन, सांगेन आणि त्याला सांगेन की मला मांडीवर बसायचं भाग्य दे. पहाटे 5:30 वाजता त्यांनी घर सोडलं. जिव्हारी लागलं त्याच्या कुठे. सावत्र आईचं बोलणं विद्ध झालं, पक्षी जखमी झाला अंतःकरण. आणि पहाटे त्याने घर सोडलं. आई झोपलेली होती. चुपचाप त्यांनी ठरवून टाकलं. आईला हे नाही करता नमस्कार केला आणि चालला बाहेर. बघा, एक लक्षात घ्या,
ज्याला भक्तिमार्गाने जायचं असतं त्याने असंच निघायचं असतं. आमची माऊली सांगते ज्ञानेश्वर महाराज, तरी झडझडवून सोडीली वाट. प्रपंचाकडे पाठ करून झडझडवून शब्द वापरतात ज्ञानोबामध्ये. झडझडवणीचा अर्थ काय हो? हो हो यायचंय, मला असं ठरवलंय, हो येणार आहे मी, मग आता बोलवेल तेव्हा येणार, आमचा काही योग नाहीये, अशी जी काही त्या जन्मात पुढे जात नसतात. ज्याला जायचं असतं तो झडझडून निघतो. मला दीक्षित बंधूंचं किंवा धनी किंवा तात्या किंवा यांचं अत्यंत कौतुक का वाटतं, म्हणाल तेव्हा यांनी बोलायल्यावर मला रजा आहे की नाही, मला शक्य आहे की नाही, झडझडून निघतात आणि इथे येऊन बसतात. जे करते सांगतात असं झाल्याशिवाय तुम्हाला परमार्थ साधत नसतो. मला अनेक लोक भेटतात, अजून काही गजानन महाराजांनी बोलावलं नाही, अजून काही योग, ते बोलावल्याशिवाय कसं जायचं, हा खोटेपणा आहे, दांभिकपणा आहे. गजानन महाराजालाही फसवू नका, स्वतःलाही फसवू नका. तुम्हाला तहानच नाही लागली, ज्याला तहान लागते त्याला लाज नसते पाणी मागायची. काहो काकू पाणी आहे का थोडंसं, असं आपण अगदी निर्लज्जपणे काकूंना पाणी मागतो. शेजारच्या काकूंना पापा येणार पाणपोईला जातात, तुम्हाला तहानच नाही लागली. तुका म्हणे माझं लागलीसे भूक, कडकडून भूक लागल्याशिवाय खोटं, असं आपल्याला भूकच लागत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला ध्रुव कळेल कसा, ध्रुव कळाय करता ध्रुवाचं अंतःकरण कळलं पाहिजे. ध्रुव बाहेर चालला, सोडून चालला आणि जाता जाता एकटा चालला. लक्षात ठेवा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती, असं तुकोबांचं वचन आहे. कळवळ्याची जाती फक्त आई असते, बाप सुद्धा नाही. मी बाप आहे बरं, मी सांगतो तुम्हाला, अगदी मी त्या भूमिकेच. आई त्या लेकराला 9 महिने आपल्या पोटात वाढवते, आपल्या स्पंदनातून आपल्या अन्नातून त्याचं पोषण करते आणि आपल्या दुधाने त्याला वाढवते. ती कळवळा असतो त्याला आईला त्याच्याकडून काही नको आहे, आईला त्याच्याकडून काहीही नको असतं. बाप मात्र कसा असतो, बापाला असं वाटतं का हा मोठा होईल, मोठा झाल्यानंतर चांगली नोकरीला गेल्यानंतर हा माझंही नाव काढेल, मलाही काहीतरी देईल ना, मला चांगलं ठेवील, हे आस आहे. आस असं हिंदीतली म्हण आहे, बाप आस का माँ निराश की. जर का तुम्ही तो पुढे अपयशी झाला, जर त्याला कुठे कलंक लागला मनाला, बुद्धीला, चारित्र्याला, जर तो निर्धन झाला तर बाप त्याला जवळ नाही घेत, आई मात्र त्याला जवळ घेते. कसाही असला तरी आई जवळ घेते. आणि म्हणून आई सर्वात मोठी आहे. नमातु परदैवतम, आईपेक्षा मोठं दैवत नाही. का बरं आपल्या आईला पहिलं स्थान दिलं बरं, पित्याला नंतरचं स्थान दिलेलं आहे. नमातु परदैवतम, आईपेक्षा मोठं दैवत नाही. पहिलं जर का कोणी हे असेल तर मातृदेवो भव, मग पितृदेवो, मग आचार्य देवो. तर त्याच्यामुळे ती जी आई असते तिचं अंतःकरण जे असतं, हजारो आयांचं अंतःकरण सद्गुरूंचं एक अंतःकरण असतं. हजारो आयांचं अंतःकरणांमधला जर का भाव वात्सल्याचा एकत्र केला तर तो सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला भेटत असतो. सद्गुरू म्हणजे वात्सल्य सिंधू असतो. भक्तांचं वात्सल्य सिंधू भक्तराज होता, आणि भक्तराज हे आई पण होता, आणि सद्गुरू हा आई पण असतो आणि बाप पण असतो. लक्षात ठेवा, सगळ्या सद्गुरूंचं किंवा ज्ञानाचं, या सगळ्यांचं एकीकृत असं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणामध्ये मिळतं? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरांमध्ये त्याला माऊली का म्हणतात? 21 वर्षाचं माऊ ज्ञानेबा, आणि त्यांना सगळ्या संतांनी माथ्यावर बसवलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा मला.
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चालवी दर्शने हरिताप दर्शने हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा हा मोक्ष मार्गीचा सांगाती आहे. हे ज्ञानोबांचं वर्णन नाही, हे सद्गुरूंचं वर्णन आहे. लक्षात ठेवा. ज्ञानियांचा राजा तुकोबाराय म्हणाले ज्ञानियांचा राजा गुरु महाराज जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ तुकोबाराय म्हणताय. हे म्हणाले की त्यांची मला महिमा त्यांचं अगाधपण मला सांगता नाही येत. पायीची वहाण पायी बरी तुकोबाराय म्हणताय. तुका म्हणे नेणो युक्तीची ये खोली म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानोबा माऊलीच्या पायी डोई ठेवताय तुकोबाराय. म्हणजे गोड आख्यान आहे, खूप आख्यान आहे, फार सुंदर आहे. तत्व हे की आईचं अंतःकरण ज्याला आहे ते संत असतात. आईचं अंतःकरण सरले नारद मुनी होते. नारद मुनींना हा एकटा मुलगा चाललेला आहे. लक्षात ठेवा. आजही खरी गोष्ट आहे. तुम्ही फक्त नारायणाचा ध्यास घेऊन घराबाहेर पडलात नारद तुम्हाला सहाय्य करायला येतील. तुम्ही कुणी घराबाहेर पडू नका. याचं कारण सांगतो की घराबाहेर पडण्याची वेळ गेली. आता खूप उशीर झाला हो. आता आता मुलाचं लग्न व्हायचंय, मुलीचं नुकतंच लग्न झालंय, असे वगैरे घराबाहेर पडण्याचे दिवस थोडी आहे आपले. त्यामुळे तुम्ही काय करायचं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. हे तुमच्याकरता साधन आहे. ठाईचं बैसोनी एका ठाई बसा शांत रीतीने एक चित्त करा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त करा आणि आवडीने अनंत आळवा. ही साधना तुमची. आमच्या घरामध्ये माझ्यापासून तर माझ्या बाबाच्या मुलापर्यंत सगळ्यांनी एक एकदा घर सोडलंय. सोडलं की नाही? मी पण सोडलं होतं बरं. तू काही काळजी करू नको. परत आलो आम्ही घरी. पण आम्ही घर सोडलं त्यावेळेला आमच्या चित्ताला मी सोडलं होतं घर. मी असंच केलं होतं. एकदा माझा भाऊ एकदा असंच केलं होता. असं केलं होतं मी. पण महाराजांनी परत आणलं तर आता आम्हाला आम्ही रंगलो आमच्या चित्तात. आता आम्हाला घर सोडण्याची गरज नाही आहे. तर हा काही फॅशन म्हणून थोडीच घर सोडायचं आहे. मला दोन्ही दांडेकरांनी घर सोडल्याचं पासून खूप उत्सुकता होती. आपण एकदा घर सोडायचं. अप्पा दांडेकर माझ्या जीवनात आले त्याच्यामुळे मला तर मी जाऊन आलो पुण्याला. काही दिवस 2-3 दिवस राहून आलो. नंतर मग एकटाच होतो त्यावेळेला. माझं लग्नही झालं नव्हतं. लग्न झाल्यानंतर घर सोडलं नाही बरं. हे पुन्हा सांगतो. कोणी असं करू नये. एकदा आपल्याला परमात्म्याने आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करावी. कधी त्याच्यामध्ये असं फोडून मिळून द्यायचं कारण नाही आहे. आपण आपल्याला आनंदाने उपासना करावी आणि परमात्मा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. तात्पर्य हे नारद धावून आले आणि त्यांच्याकडे बाळा तू काय करतोय रे, कुठे चालला? आता नारदानं पाहिल्यावर त्याने नमस्कार केला. ध्रुव त्याला म्हणतो महाराज मी नारायणाला भेटायला. अरे राजा तुझं हे खेळायचं वय, चेंडू खेळायचं वय. बोलतच असतात मोठी माणसं. असं कोणी बोललं आई मोठी आई सावत्राई बोलली म्हणून असं रागवायचं असतं का? आणि त्यांनी खूप त्याला समजावलं. 5 वर्षाच्या ध्रुवाला त्यांनी एक चित्ताने उत्तर दिलंय. मुनिराज मला नारायण भेटण्याचं जर रहस्य सांगणार असाल, रीत सांगणार असाल, वाट दाखवणार असाल तर माझ्याशी बोला. नाही तर मला परत फिरायला सांगू नका. मी परत जाणार नाही. नारायणाने ज्यावेळेला पाहिलं ते निश्चय. तुका म्हणे येथे निश्चयाचे बळ. त्याने त्याला जवळ घेतलं, कुरवाळलं. ध्रुवा मी सांगतो तसं कर, तुला निसंशय नारायण भेटेल.
आणि तो आता मधुबनात जा. मधुबनामध्ये त्या ठिकाणी वृंदावन मधुबनच्या यमुनेच्या तटाकावर त्या तिथे यमुनेच्या काठावरती बैस. त्या ठिकाणी पद्मासन घालून बैस. आणि 6 महिन्यासाठी त्यांनी त्याला अनुष्ठान सांगितलं. त्यांनी मंत्र दिला. मंत्र कोणता आहे? ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. हा मंत्र आहे. लक्षात ठेवा. ज्या मंत्रात जितके अक्षर असतात तितक्या कोटींचा जप केल्यानंतर अनुष्ठान होत असतं. ज्याला करायचं असेल त्याने करा अनुष्ठान, बरोबर मंत्र फलित होतो. मी हे जे इथून जे बोलतो ना हे सर्वांकरता बोलतो. आणि त्याच्यामध्ये मी याने नाही सांगत, अभिमानाने सांगत, परमात्म्याच्या इच्छेने सांगतो. उदाहरणार्थ श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र आहे. 13 कोटींचा जप केला अनुष्ठान होतं. गायत्री मंत्र 24 अक्षरांचं आहे. 24 कोटींचा, 24 लाखांचा, 24 हजारांचा अनुष्ठान होत असतं. ओम नमो भगवते वासुदेवाय किती अक्षर आहे? 12 मंत्र आहे. 12 मंत्र 12 कोटींचा, 12 लाखांचा, 1200 मंत्रांचा 12 वेळा केलेला मंत्र. असे नाम मंत्र कोटी जाईल सिद्ध मंत्र होते. हरिओम तत्सत किती मंत्र आहेत पहा, किती अक्षर आहेत पहा. तितक्या कोटींचा जपाचा संकल्प करा. कालमर्यादा ठेवू नका. 3 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, 4 वर्षात होईल. आणि जो ग्रासी मंत्र करत असताना तो अखंड उपवास करत असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे मला काय म्हणतं, आपण आता सगळेजण त्या भगवंताच्या दिंडी दरवाज्यातून त्याच्या उपासनेच्या क्षेत्रात शिरूया. हे आपलं वय आहे, हा आपला मुक्काम आहे, हे आपलं गंतव्यस्थान आहे, हे आपलं लक्ष्य आहे. आणि आपल्याबरोबर गुरु के चरण में लिपट के रहना. कुछ लेना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहना. कबीर म्हणताय गुरु के चरणों में लिपट के रहना. मला मीरा इतकी आवडते की तिने एका वाक्यात सांगून टाकलं. पायो जीवन में राम रतन धन पायो. येतं का? राम रतन धन पायो, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु. वस्तु अमौलिक अपनायो पायो. त्यांनी मला अमौलिक वस्तू दिली आणि मला आपलंसं केलं. कृपा केली आणि मला आपलं जवळ घेतलं. पायोजी मैंने राम रतन. माझे बाबा म्हणतात भगवान भी दे न सके, सद्गुरु ने जो दिया अमूल चीज जो दी गुरु ने. अमूल चीज जो दी गुरु ने दे न सके भगवान भी. माईक नाही का जीव कोणाचा तरी? मामा तो माईक तुमच्या जवळ घ्या आणि सुंदर रीतीने शेवटच्या माणसाला ऐकू गेला पाहिजे तुमचा शब्द. न दे सके भगवान भी. सुख और शांति जिन चरणों में, सुख और शांति जिन चरणों में, उसकी हरदम याद दी. अमोल हरदम याद दी. अमोल की गजो दी गुरु रे. अमोल की गजो दी गुरु रे.
सांगतो बंधूंनो, मी खरं सांगतो तुम्हाला हात जोडून, की आपण उत्तरोत्तर उत्तमच झालं पाहिजे. आता जर आपण घसरलो, आपण खाली गेलो, आपण दिनवाणे झालो, तर ते आपल्याला सद्गुरूंना आवडणार नाही. त्याने प्रेमाने आपल्याला देऊन दिलेलं आहे. त्याने आपल्याला प्रेम दिलेलं आहे, प्रेमाने आपल्याला खाऊ घातलंय, पिऊ घातलंय. आता तर मी माझा मत्सर नाही सोडला, माझा लोभ नाही सोडला, माझा द्वेष नाही सोडला, माझा हेवादैवा नाही सोडला, माझं तुझं माझं नाही सोडलं. आणि आपण जर का त्याच्या सद्गुरूंच्या प्रेमळ आणि दिव्य अशा प्रांगणामध्ये जवळ गेलं, इट इज अ डिव्हाइन डोबिन. सद्गुरूंचं राज्य भावराज्य आहे, त्याचं एक वेगळं राज्य आहे. संतांच्या जवळ गेल्यानंतर संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, प्रेमाचा सुकाळ आहे तिथे. घेणं देणं तिथे नुसतं प्रेमाने आहे. संत ही प्रेममूर्ती आहे. आणि प्रेमातच सद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. त्याला प्रेमाची तहान. अशा याच्यामध्ये आपण ही सगळी भावंड आहोत. आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत ना, किंवा भंडाऱ्याला येतो ना, हे आपण सगळी भावंड आहोत. आपले आई आणि बाप सद्गुरू आहे. आणि आपण फक्त त्याच्या सेवे करतात, त्याच्या आनंद. आपल्याला संसार कसा दिलाय? संसार करायचा आहे म्हणून करायचा आहे. आता शब्द मी नीट समजून, संसार करायचा आहे, करायचा आपल्याला, प्रपंच व्हायचं आहे, मुलं बाळं झाली आहेत, ती शिकणार आहेत, त्यांच्या लग्न होणार आहेत, त्यांना पोरं बाळं होणार. त्याच्यासाठी मला काही करायचं नाहीये. मी अशा काही आई बाप पाहतोय की मुलीच्या लग्नाकरता अजून तयार झिजवत आहेत आणि लग्न जमतच नाही. मुलाच्या लग्नात जमत नाही. 28, 30 वर्षाची मुलं होऊन गेलेली आहेत. कधी पत्रिका जमते, तर कधी डमकरी जमत, कधी दमकर. हे काय आहे? आणि मी लग्न करीन, मग मी असं करीन, मग मी लग्न एकदा मुलाचं झालं की परमार्थाला लागेल. साईबाबांकडे एक जण एक दिवशी गेला होता. तो म्हणाला मला ब्रह्म दाखवा. तर साईबाबा म्हणाले हो दाखवतो बरं. तर 15 दिवस राहिलं. तर ते म्हणाले असं ब्रह्मासाठी काही लपून ठेवलंय मी ब्रह्म? ज्याला ब्रह्म पाहायचं असतं तो हे झाल्यावर करीन आणि ते झाल्यावर करीन असे फायदे नाही करत. भक्तराज महाराजांना गुरु भेटले त्यावेळेला त्यांची मुलं केवढी होती त्यांची मुलं. त्यांच्या पत्नीची काय स्थिती झालेली आहे तुम्ही जर चरित्र वाचलं असेल तर. आणि आजही ती मुलं आहेतच, आजही ती माझी माय आहेत आणि आनंदात आहे. त्यांनी उपेक्षा केली कोणाची? भक्तराजांच्या पायाशी आला आणि त्याची उपेक्षा झाली आहे. असं एक उदाहरण दाखवा मला, एक. कशाचं मी माझा संसार करतो कुठेतरी त्या संसाराला लक्ष म्हटलं का मी रागवत नाही बरं. माझं स्वर जरा याने बिघडलंय, या ध्वनिक शिल्पकाने माझा स्वर बिघडला. नाही तर ते म्हणेल की माझी पोरगी म्हणेल की काका हे काय चालवलं तुम्ही बरं. पुढे तर ध्रुव निघाला, मधुवनामध्ये आला. आणि नंतर आपल्याला असं कळेल की त्या ठिकाणी तिथे त्यांनी हे सांगितलं यमुना तटावरती आलेलं आहे. त्रिकाल स्नान करत होता, नित्य कर्म करायचा आणि प्राणायामाच्या द्वारा त्यांनी प्राण आणि मन यांना धैर्ययुक्त असं श्रीहरीचं ध्यान करायचं. आणि असं ध्यान करत असताना शंख चक्र गदा पद्मधारी किरीट कुंडल केयुरादी आभूषणांनी नटलेला श्रीवत्स पदलांछन असा असलेला श्रीहरीच्या मंगलमूर्तीचं ध्यान करताना त्याच्या परमानंदामध्ये मग्न असताना त्याच्या हृदयामध्ये भगवान आविर्भूत झाले, गरुडावर बसले आणि त्यांनी लोचन उघडले. त्या समोर तीच मूर्ती लोचन उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यामध्ये अश्वांच्या लाटा आल्या आणि ते दृष्टी भिजून गेली. समोर बघून राहिलेले आणि तीच अंतःकरणात बघते. त्याच्या मुखातून शब्द फुटेना भगवंताचं, त्याला गोड मधुर दर्शन. तुम्हाला मी सांगतो, भक्तराज महाराजांना सुंदर दर्शन झालेलं आहे. ते त्यांनी भजनात मांडलं, गोड दर्शन. त्या याच्यामध्ये भावना ही अभावना ही या नावाचं बाबांचं पद आहे. बरं आता नको काढू, मी आता त्याच्यात नाही जाणार आहे कारण मला कथाभाग करायचा आहे. परंतु बाबांना प्रत्यक्ष गोड दर्शन झाले.
आणि त्या नोंदलेली आहे त्यांनी. एकदा त्यांना दिव्य दर्शन झालेलं आहे. त्यांनी मला जे मुखाने सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाचं दर्शन झालं. त्यांनी सांगितलेलं आहे की त्रैलोक्याचे योगी राजे अवतरले भूवरी क्षमा शांती से दर्शन आहे बाबा कडरी पुढे दास सेवेला कडरी पुढे दास सेवेला रज सत्पथ मांगित गला रज सत्पथ मांगित गला अलकावाना चित्त निरंजन अलकावाना चित्त निरंजन करुणाकांती गोजिरी करुणाकांती गोजिरी साक्षात रूप त्यांनी पाहिलंय. त्यांनी वटवृक्षाच्या तिथे गेल्यानंतर स्वामींना साक्षात पाहिलंय. वटवृक्ष पहा घनदाट स्वामींचा थाट अकलकोट हे त्यांच्या मुखातनं मी हे ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्यांना प्रत्यक्षाची दर्शन झाली. त्याच्यामुळे असो पुढे ते म्हणताय माझ्या सन्मुख साईबाबा बसलेत असं त्यांना साक्षात रूप त्यांनी एका पदात सांगितलेलं आहे. अरे मित्रांनो तुम्ही असे बावरता कशाला. हे साईबाबा आपल्या जवळ आहे. हे सन्मुख बसलेले असे शब्द आहेत त्यांचे आहे ना की ते हे त्यांच्या प्रतिती आहेत. लक्षात ठेवा. आणि नंतर त्यांनी काय केलं त्या मंत्राने त्याची पूजा केली. निश्चल भावाने भजन करणाऱ्याला म्हणजे गोड वाक्य आहे. निश्चल भावाने भजन करणाऱ्याला श्रीहरी भेटतोच. तो शब्द आहे तुम्हाला भेटणारच कारण तुम्ही निश्चल भावाने भजन करता. भगवंताच्या गेल्या आपल्या बाबांच्या कृपेने नारदाला जाण्यानंतर त्या ठिकाणी नारद आले. त्यांनी त्या महाविष्णूंनी त्याला म्हटलं ध्रुवा काय मागतो. ध्रुव बोलू शकला नाही. ध्रुवाच्या गळ्याला गालाला त्याने आपल्या हातातला शंख लावला आणि त्याची कंठातून वाणी स्फुरित झाली. योनता प्रविश्य अशी सरस्वती आली आणि मला हे भगवंता नारायणा मला आढळ पडते. मला कधी कोणी असं म्हणणार नाही की इथून तू उठ असं आढळ पड. आणि भगवंताने तिथे ध्रुवा तू चिंता करू नको. आणि इकडे भगवंत ध्रुवाला प्रसन्न होऊन तृप्त करतोय. तिकडे नारद गेले नगरात आणि उत्तानपात्राला सांगितलं अरे वेड्या बायकोच्या मोहाने इतका तो वेडा झाला. तुझ्या त्या महान दैवी पुत्राची उपेक्षा केली. त्याचं नारदांनी कधी भांडणं लावली नाही. कळीचा नारद हे त्यांचं खोटं वचन आहे. असं आपण आपल्या बाबतीमध्ये कळीचा नारद नावाचा एक शब्द प्रयोग आहे. नारदांनी उत्तानपदाला जाग केलं. उत्तानपदाला पश्चात्ताप आहे. आणि नारद त्याला सांगतो की बघ तू तुला समजतोस काय तुझ्या मुलाला. साक्षात नारायणाने त्याला आपलंसं केलंय. नारायणाचा पूर्ण प्रसाद घेऊन तो आता येणार आहे. त्याचं स्वागताला चल. सुरुचीचंही मन बदलवलं. सुरुचीलाही पश्चात्ताप झाला. लक्षात ठेवा आपली ही जी रुची आहे ना आपली जिव्हा आपलं मन आपली ही एक पत्नी हिला लाडी गोडीने देवाकडे लावा. म्हणजे बरोबर हे जे मन आहे ना या मनासारखं खट्याळ काही नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हेच मन आहे. हे सगळं सिद्धी मिळवून देतं आणि हेच मन आहे.
मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. हेच मन आहे की आपल्याला हे मन बंधनामध्ये टाकतं. म्हणून त्या मनाला चुचकरून रामदास स्वामी म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. एकदा त्या मनाला वळवलं. त्या मनाला आमचे हे म्हणतात, कोण? नाथ म्हणतात, माधवनाथ. मना माधवाच्या नामे घे विश्रांती, मना माधवाच्या नामे घे विश्रांती. तीच तुझी शांती पूर्णतेची, तीच तुझी शांती पूर्णतेची, पूर्णतेची. मना माधवाच्या नामे घे विश्रांती, मना माधवाच्या नामे घे विश्रांती. नको करू बाबा अन्य खटाटोप. या मनाला, हे मन काय म्हणतंय का, मना इतकं चंचल दुसरं काहीही नाही. मना इतकं वेगवान आणि चंचल. म्हणून मनोजवम मारुततुल्य वेगम. इथे मी बसलो आहे ना, माझं मन कुठे गेलेलं आहे तुम्हाला कळू शकत नाही. देवापाशी बसतो, चांबारापाशी मन जातं. काल चप्पल टाकली होती, दुरुस्त करून ठेवली की नाही गोंधळ्या. आता जाता जाता पुन्हा विचारलं पाहिजे. एका गुरुजींची मुलीला अंतर्ज्ञान होतं आणि ते गुरुजी पूजा करत होते. पूजा करताना त्यांचं चित्त गेलं चांबाराकडं. तर त्या मुलीने सांगितलं की बाबा तुम्ही देवापाशी बसा, बरं चांबाराकडे नका जाऊ. तिने एकदम चुकू पाहिलं, माझं मन कुठे गेलं हे हिने ओळखलं. आपल्या मना इतकं चंचल, आपल्या मना इतकं चौचाल आणि आपल्या मना इतकं फसवं जगात दुसरं काय. मनाच्या तुम्ही कधीही नादी लागू नका. खरं सांगतो बरं, मनावर विश्वास ठेवू नका. मनाला एकदा तुम्ही आपलं करा, माधवाचं करा, श्रीकृष्णाचं करा, गोकुळ आपल्या श्री सद्गुरूंचं करा आणि मनाला तुमच्या इच्छेप्रमाणे चालवा. मनाप्रमाणे वागू नका. आपल्याला मन काय त्याला म्हणतात, साधना करू देणार नाही बरं का मन. मनाला अमन केल्याशिवाय साधना होत नाही. मनाला अमन करावं लागतं. अमन करणे म्हणजे काय, मनाचे जे भाव आहेत, मनाचा जो स्वभाव आहे त्याला आपल्याला मुरड घालावी लागते. त्याच्याशिवाय आपण साधनेला लागू शकत नाही. हे जे आपण सगळ्यांच्या मनासारखं करतो, मग मी साधनाही करतो, बायको म्हणते तर तिच्याबरोबर पर्चेसिंगलाही जातो, मग मी साधनाही करतो, तीच हे या गोष्टीला फारसा अर्थ नाही आहे. जे करत असतील त्यांना माझं बंधन आहे, मग मला नाही जमणार असं, तर म्हणजे जमत नाही आपल्याला असं. असो पुढे त्याने सांगितलं, भगवंताने त्याला पूर्ण आशीर्वाद दिला. ध्रुवा तुझी मागतोयस दिलं, तू अनंत काळपर्यंत राज्य करशील आणि ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. पुढे पडो नैदी त्याते बारे सोसी आघाताचे. असं नामदेव महाराजांच्या येणे म्हणते, दासीने म्हणते, जनीने म्हटलेलं आहे. ज्याचा सखा हरी झाला त्या ध्रुवाला घ्यायला उत्तान पाद राधा, हत्ती घोडे चतुरंग दळ दोन्ही राण्या. सुनीतीचं भाग्य उजळलं. सुनीती आणि सुरुची एका अंबारीत बसले आणि कोणाला घ्यायला निघाले, ध्रुवाला. नारद मुनीने सांगितलं ध्रुवाचं नगरामध्ये प्रवेश स्वागत करा, प्रवेशद्वारावर. ध्रुवाला कळेच ना हे काय. पण लक्षात ठेवा, एकदा तुम्हाला नारायणाने जवळ केलं की जग तुम्हाला वंदन करणार आहे. भक्तराज महाराजांना एकदा माझं म्हटलं कोणी, अनंतानंद साईशांनी, आणि जग वंदन करायला लागलं.
सारं जग वंदन करायला. तोपर्यंत घरातल्या नातेवाईकांनी त्यांची उपेक्षा केली, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी त्यांच्या लक्षात की नाही उदार कल्पतरू, त्यावेळेला सारं जग आणि आपण म्हणजे आमच्या गजानन महाराजांना ते होते त्यावेळेला लोक दुकोटे मारत होते, पागल बनत होते. आणि आता त्यांच्या रांगेमध्ये ठेचकाळत